समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा. राज्यमंत्री इंद्रनील नाईक. एकता वेलफेअर मल्टीपर्पज सोसायटीचा उद्घाटन सोहळा व इफ्तार पार्टीचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. समाजसेवेचा संदेश देत महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सामाजिक प्रगतीसाठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी आणि मुख्य प्रवाहात त्यांना सामील करून घेण्यासाठी मी आणि माझा परिवार नेहमीच तत्पर राहू. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकता वेलफेअर मल्टीपर्पज सोसायटी करत असलेल्या कार्याचा मला अभिमान वाटतो. गरजू आणि अपेक्षित घटकांसाठी कोणतीही मदत लागल्यास आम्ही सदैव सोबत राहू, असे नाईक यांनी ठामपणे सांगितले. हिंदू मुस्लिम ऐक्याचा उत्तम आदर्श. या कार्यक्रमाने सामाजिक एकता आणि धार्मिक सहिष्णुतेचा सुंदर संदेश दिला. विविध समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, धार्मिक गुरु आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला. एकत्र येऊन सामाजिक कार्य करण्याचा संदेश देणाऱ्या या सोहळ्याने हिंदू मुस्लिम ऐक्याचे एक आदर्श उदाहरण सादर केले. एकता वेलफेअर मल्टीपर्पज सोसायटीचे उद्दिष्टे. ही संस्था समाजातील गरजू घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवणार आहे. यामध्ये बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व स्टडी सर्कलची स्थापना, सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन, पुसद तालुक्यासाठी अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करणे, धर्मार्थ दवाखाने व डिस्पेन्सरीज उभारणे या विविध सामाजिक उपक्रमांतर्गत संस्था समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत राहणार आहे. उद्घाटन सोहळा आणि मान्यवरांची उपस्थिती. सिल्वर पार्क येथील रॉयल फंक्शन हॉल येथे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंगोलीचे सुप्रसिद्ध किसान नेते वसीम देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून मुफ्ती शाकीर रजा बराकती, इमाम रेहमानिया मस्जिद पुसद, हाफिज डॉक्टर मुबीन सिराजी तसेच जमाते इस्लामी जिल्हाध्यक्ष शेख नईम यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात हाफिज मुबीन सिराजी यांच्या कुराण पठणाने झाली. त्यानंतर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते फीत कापून सोसायटीचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष शेख इरफान, उपाध्यक्ष अतिकोद्दीन खतीब, सचिव शेख कय्यूम, सहसचिव इश्तियाक भाई, कोषाध्यक्ष अब्रार खान आणि सदस्यगण शेख मुस्ताक, अब्दुल मजीद, अब्दुल जावेद, अमजद खान पठाण, शेख आरिफ व समीर खान यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान केले. सामूहिक इफ्तार आणि बंधुभावाचा संदेश. कार्यक्रमानंतर सामूहिक इफ्तारचे आयोजन करण्यात आले. तसेच सर्व उपस्थितांसाठी विशेष भोजनाची व्यवस्था करण्यात आली. शहर व तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गुलाम अहमद यांनी केले. समाज उन्नतीसाठी नवी दिशा. एकता वेलफेअर मल्टीपर्पज सोसायटीच्या स्थापनेमुळे समाजातील गरजू व उपेक्षित घटकांना नवा आधार मिळणार आहे. ही संस्था जात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन सामाजिक कार्यात अग्रेसर राहील. हिंदू मुस्लिम ऐक्याचा नवा आदर्श निर्माण करत समाजातील प्रत्येकाने अशा उपक्रमांना पाठिंबा दिल्यासच खरी सामाजिक एकता आणि प्रगती शक्य होईल. इंडिया न्यूज R7 सोहेल चव्हाण.